बातमी प्रवासाचा वेळ कामाच्या तासात पकडला गेला तर हा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो, पण इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणात 61% चाकरमान्यांनी प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा असं मत व्यक्त केलंय। मुंबई हे चाकरमान्यांचं शहर। इथल्या चाकरमान्यांचं आयुष्य चालतं ते लोकल ट्रेनचं टाइम टेबल आणि घड्याळाच्या काट्यावर। कारण लोकल चुकली की दिवसाचं आणि महिन्याच्या पगाराचंही गणित चुकतं। कितीही आटापिटा केला तरी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचता येईलच याची शाश्वती देता येत नाही। खूपच कठीण झालेलं आहे। खासगी आयुष्यासाठी वेळच देणं होत नाही। इथून गेलं थकून जातो, थोड्यावरची कामं केलं, झोपी जाणं, परत सकाळी उठून जे आहे ते। त्यामुळे आम्हाला सुद्धा पर्सनल लाईफ जगता येईल आणि हे होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणात 80 देशांमधील 15,000 कर्मचाऱ्यांनी मतं नोंदवली। ऑफिसला जाणाऱ्या 61% लोकांनी प्रवासाचा वेळ हा कार्यालयीन वेळेचा भाग म्हणून ग्राह्य धरला जावा असं मत व्यक्त केलं। देशातल्या 80%हून अधिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कामाच्या वेळेसंदर्भात असणारे निर्बंध शिथिल केला असल्याचं म्हटलंय। ऑफिसला जाण्यासाठी प्रवासात दिवसेंदिवस जास्तीत जास्त वेळ घालवावा लागत असल्यानं कर्मचारी नाराज आहेत। 58% कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये कामाच्या वेळेसंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले असून फ्लेक्झिबल वर्कप्लेस धोरण स्वीकारलं असल्याचं मान्य केलंय। कामाच्या वेळा कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन ठेवल्यास कंपनीला फायदा होतो असं 85% उद्योजकांनी सांगितलंय। कामाची वेळ लवचिक असावी असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। दोन्ही बाजून विचार केला, जर ॲज अन एम्प्लॉई विचार केला तर इन्क्लूड केलं पाहिजे असं म्हणता येईल, पण ॲज अन एम्प्लॉयर जर तुम्ही विचार केलात तर कंपनी कधी तयार होणार नाही की 2 तास माझ्या एम्प्लॉईचे मी कट करून त्याला 6 तासाचंच वर्किंग देईल। तेवढी त्यांची प्रॉडक्टिव्हिटी तिकडे पण कमी होणार। मग काय कंपनी, जसे आमच्या कंपनीने केले की तुम्ही 8 वाजता या 4 वाजता जा, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी नाही की 9 वाजता येऊन 5 वाजता गेलं पाहिजे। मग फ्लेक्झी अवर्स हे एक त्याच्यावर चांगला ऑप्शन निघेल। मुंबईच नाही तर हल्ली पुणे, दिल्ली, बंगळुरू अशा सगळ्याच शहरात प्रवासाचे तास वाढले। त्यामुळे प्रवासाचे तास कामाच्या तासात मोजले गेले तर सर्व कर्मचारी खुश होतील। इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत मुळातच वाढ झालेली आहे। प्रवासात असताना किंवा घरी असताना सुद्धा आता इंटरनेटमुळे काम केलं जाऊ शकतं। त्यामुळे प्रवासाचे तास हे कामाच्या तासात मोजले गेले तर त्यांना फारसा फरक पडणार नाही असं बहुतेक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।